बघू शकता चिवडा रेडी आहे। चिवडा बनवून सगळा रेडी झालेला आहे। पूर्ण दिवस माझा गेलेला आहे चिवडा बनवण्यामध्ये। आणि या तुम्ही पण चिवडा खायला। बघा पसारा सगळी। हाय फ्रेंड्स, मम्मीच्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत आहे। आणि मी आत्ताच शाळेवरून आलोय, तर चला बघूया आपण आता मम्मी काय करते। तोपर्यंत बाय। ते बघा मम्मीने पोहे भाजलेले आहेत आणि हा मक्का इथं बाहेर ठेवलाय थोडासा थंड होण्यापर्यंतसाठी। तोपर्यंत आता आपण बघूया मम्मी काय करते। तोपर्यंत बाय। फ्रेंड्स बघू शकता मी आज चिवडा बनवायला घेतलेला आहे। पोहे बरेच दिवस झाले आणून ठेवले होते, असं टाइमपास म्हणून चिवडा बनवायचा होता आणि पोहे भरपूर दिवसापासून आणून ठेवले होते। मग आज मुहूर्त काढला पोहे बनवायचा। आणि बघू शकता मी मिरची कापते, सगळी रेडी करते, सगळी तयारी बाहेर तयारी केलेली आहे। अर्धी मकाचा चिवडा पण तळून ठेवलाय आणि पोहे पण भाजून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला टुकटुकनी सांगितलंच असेल। आणि चला मग आपण पुढची प्रोसेस चिवड्याची बघूया। फ्रेंड्स बघू शकता एवढी मिरची कापलेली आहे मी। हे लसूण काढ रे सगळा साईडला कर बारीक बारीक। आणि टुकटुकला पण आता कामाला लावलेलं आहे मी, कारण बराच वेळ झाला मला किचनमध्ये जाम कंटाळा आला यार। गरम पण होतं, एवढी थंडीचे दिवस चालू आहेत तरी पण जाम गरम होतंय। आणि ही मिरची सगळी ना याच्यासाठी घेतलेली आहे। इथे आपले शेंगदाणे मी जास्त काय टाकणार नाही, कारण एवढे शेंगदाणे टाकणार आहे, कारण चिवड्यामध्ये टाकणं ते शेंगदाणे साईडला करून ठेवतात सगळी। आणि या डाल्या नाही का दिवाळीमध्ये आणलेल्या तशाच अर्ध्या होत्या, अर्धा किलो आणल्या होत्या ना, बाकीच्या सगळ्या एवढ्या जास्त तशाच आहेत, त्याच्यामुळे आणल्या नाही। इथं आपला कढीपत्ता आहे, याच्यामध्ये पण कढीपत्ताच आहे। फ्रेंड्स मम्मीने आता तेल टाकून घेतलंय आणि मम्मी आता याच्यामध्ये आता कढीपत्ता फ्राय करणार आहे। मग थोड्या वेळात शेंगदाणे हे बघा तुम्ही, आता मम्मीने शेंगदाणे टाकून घेतलेत। आता मम्मी याला थोडा वेळ तळत ठेवेल आणि आता मम्मी फ्राय करते आता हे मम्मी। आणि थोडा वेळ जरा हलल डाल्या फ्राय करायला टाकते तेलामध्ये। आता हे बघा फ्रेंड्स, आता मम्मीने डाळ टाकून घेतल्या जास्त आहेत ना, त्याच्यामुळे आपण थोड्याशा टाकून घेऊ। त्याच्यामध्ये डाल्या भरपूर आहेत त्याच्यामुळे। फ्रेंड्स हे बघू शकता डाळ्या भरपूर आहेत, म्हणून आता मम्मीने याला हलवायला घेतलंय। हे तळून काढल्यावर मग ते टाकतील मम्मी डाळी। बघू शकता फ्रेंड्स, चिवडा बनवणं काही खायचं काम नाहीये। कधीपासून मी किचन मध्ये उभी आहे, अजून काही चिवडा बनवून झालेला नाहीये। पाऊण तास झालाय बनवायला घेतलाय। पाऊण तास नाही, बराच वेळ झालेला आहे, मी कधीपासून उभी आहे किचन मध्ये। डाल्या वगैरे आपल्या फ्राय करायला टाकलेल्या आहेत। आता कढीपत्ता वगैरे टाकून घ्यायचे, परत लसूण घ्यायचे, मिरची पण फ्राय करून घ्यायची अजून। शकता फ्रेंड्स, चिवडा बनवणं म्हणजे काही खायचं काम नाहीये। पूर्ण माझ्या डोल्यात अशी आग झाले ना, मिरची वगैरे तळली ना, लसूण वगैरे, त्याच्यामुळं तुम्हाला दाखवते। सगळं रेडी आहे, मिरची वगैरे तळून सगळा लसूण वगैरे तुम्हाला दाखवते। एक मिनिट बघू शकता, आपला कढीपत्ता मिरची तळले, परत इथं लसूण तळून ठेवलेला आहे आधीच, म्हणजे शेंगदाणे तळून ठेवलेत, इथं डाल्या तळून ठेवलेल्या आहेत। आणि इथं आपलं हे हळद मीठ वगैरे टाकून ठेवलंय, जिरा वगैरे, म्हणजे हे सगळं नंतर मी टाकणार आहे थंड झाल्याच्या नंतर। आणि त्याच्यामध्ये हा चिवडा मसाला, रामबंधू चिवडा मसाला टाकायचा बाकी, कारण आत्ता सध्या टाकणार नाही आहे मी, कारण तेल थंड झाल्याशिवाय मी नाही टाकू शकत, त्याच्यामुळं तेल थंड झाल्यावर मी टाकेल। काय चिवडा बनवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। बाय बाय, तोपर्यंत बाय बाय। बघू शकता चिवडा रेडी आहे। चिवडा बनवून सगळा रेडी झालेला आहे। पूर्ण दिवस माझा गेलेला आहे चिवडा बनवण्यामध्ये। आणि या तुम्ही पण चिवडा खायला। बघा पसारा सगळीकडे असाच पडलाय, बघू शकता। आणि इथं याने टुकटुकने चिवडा सांडलाय, हा बघा इथं, हा एवढा बनलेला आहे चिवडा। या बघा किती मस्त असा कलर आलेला आहे।